कर्जमाफीसाठी छावा क्रांतिकारी संघटना आक्रमक झालेली आहे आणि त्यांनी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। त्यांच्या प्रमुख मागण्या घेऊन त्यांनी अप्पर जिल्हाधिकारी शिर्डी येथे त्यांनी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। मागण्या त्यांच्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या, त्यासोबत अजित पवार आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा आणि असंवेदनशील वक्तव्य जे करतायत शेतकऱ्यांविरोधात त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जी आहे ती या आंदोलनाच्या प्रमुख मागण्यातून करण्यात आलेली आहे। आज तुम्ही आंदोलन करताय, जी वक्तव्य समोर आली, अजित पवार म्हटले की कर्जाचे हप्ते भरा आणि त्यानंतर माणिकराव कोकाटे देखील सातत्याने म्हणताय की कर्जमाफीचा अद्याप कोणतंही सरकारचं धोरण नाही, 5 वर्ष सत्ता आहे त्यानंतर बघू। तेच आम्ही म्हणायला आलोय की अजित पवारांना 70,000 कोटीच्या घोटाळ्यामधून क्लीन चिट होते, मग ते कुठल्या वचननाम्यात होते? अजित पवार आज म्हणताय की आमच्या वचननाम्यात कर्जमाफीचा विषय नव्हता। अरे तुम्ही सरळ सरळ शेतकऱ्याची फसवणूक करताय। मग अजित पवारांना आमचा प्रश्न आहे की तुमचे 70,000 कोटीचा कोणत्या वचननाम्यात होता ते पत्र आम्हाला एकदा द्या। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाडीभर मोर्चे कागदपत्र घेऊन या अजित पवारांच्या विरोधात त्यावेळेस आवाज उठवला, त्यावेळेस त्यांच्या विरोधात 70,000 कोटीचा घोटाळा जाहीरपणे सांगत या राज्यामध्ये सत्ता मिळवली आणि आज तेच अजित पवार त्या अर्थ खात्याचे मंत्री झाल्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या कष्टाचे पैसे हे यांच्या स्वतःसाठी वापरताय। म्हणून आमची मागणी की अजित पवारांचा राजीनामा घेतला पाहिजे, त्यांच्याकडून अर्थ खातं आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं खातं रिक्त केलं पाहिजे। त्या ठिकाणी संवेदनशील, ज्याला शेतकऱ्याच्या भावना माहित आहे, ज्याला शेतकऱ्याची जाणीव आहे, अशा माणसाला त्या ठिकाणी त्या पदावर बसून शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी द्यावी, यासाठी आमचा हा सगळा मोर्चा जिल्हानिहाय प्रत्येक जिल्ह्यात सुरू आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही मोर्चा करतोय। त्याचबरोबर निवडणुका पार पडत असताना जाहीरनाम्यामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे कर्जमाफी, त्याचबरोबर लाडकी बहीण योजना अशा विविध प्रकारच्या मुद्द्यावर त्यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला होता आणि आता तो निवडणूक पार पडल्यानंतर त्यांची सत्ता त्यांच्या हातामध्ये आल्यानंतरही आता कर्जमाफी व त्यांच्या विविध साऱ्या मागण्या जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या मुद्द्यावर कोटी कोटी धन्यवाद। लाडकी बहीण योजना व शेतकरी कर्जमाफी या मुद्द्यावरती महायुतीच्या सरकारने निवडणूक लढवली आणि त्यांना मोठा विजय मिळाला। मात्र आता हे निवडणूक झाल्यानंतर, विजय मिळाल्यानंतर शेतकरी कर्जमाफी व लाडकी बहीण योजनेचा जो आश्वासन या निवडणुकीच्या कालावधीमध्ये जाहीरनाम्यामध्ये दिले होते आणि ते पूर्ण मात्र त्यांनी वेगवेगळ्या उत्तरांनी शेतकऱ्यांना बोलवले जात आहे आणि 5 वर्षापर्यंत आम्ही कर्जमाफी करू अशा पद्धतीचे विविध उत्तरे दिले जात आहेत आणि शेतकऱ्यांना हलक्यावरती घेतलं जात आहे। यांच्या प्रमुख मागण्या म्हणजे शेतकऱ्यांना सरसकट तात्काळ कर्जमाफी द्यावी, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, त्याचबरोबर शेतकऱ्याबाबत असंवेदनशील कृत्य करणारे अजित पवार व कृषी मंत्री यांच्यावरती कायदेशीर कारवाई करावी, अशी यांच्या प्रमुख मागण्या आहेत। छावाचे प्रमुख कार्यकर्ते, आंदोलनकर्ते म्हणतायत ते बरोबर आहे। 70,000 कोटी रुपयांचा अजित पवारांचा घोटाळा दाबवला जातो, त्यांना क्लीन चिट मिळते, त्याचबरोबर छगन भुजबळ 800 कोटी रुपयांचा घोटाळा, असे विविध सारे कार्यकर्ते आहेत त्यांना क्लीन चिट मिळते आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करत असताना जवळपास 35 कोटी रुपयांचा निधी या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी हवा आहे। मात्र यांच्या हे करत असताना, कर्जमाफी करत असताना यांच्या तिजोरीवर आर्थिक दबाव येत आहे किंवा आर्थिक तरतूद करत असताना यांच्या तिजोरीवर आर्थिक भार होत आहे, असे त्यांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे। नेमकं करायचं असेल तर 870,000 कोटी हे क्लीन चिट करू शकतात, मात्र 30 कोटी रुपयांचा निधी यांच्यासाठी वाटत आहे। याचबरोबर आता या शेतकऱ्यांची मागणी पूर्ण करत असताना नेमकं या सरकारला कर्जमाफी द्यायचीच नाही असं वागण्याहून, बोलण्याहून हे समजत आहे। नेमकं तुम्हाला काय वाटते या कर्जमाफीबद्दल? वेळोवेळी शेतकऱ्यांनी आक्रमक होऊन अशा विविध प्रकारचे आंदोलने करायला पाहिजेत। नेमकं या सरकारला यांची जागा दाखवून दिली पाहिजे। शेतकऱ्यांनी आक्रमक होऊन वेळोवेळी प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे आंदोलने उभा करून या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी या सरकारला भाग पाडलं पाहिजे। शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यासाठी भाग पाडलं पाहिजे। यामध्ये तुमचे सर्वांचे महत्त्वपूर्ण योगदान असले पाहिजेत की नेमकं या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोग पडेल ही आशा करतो। पुन्हा भेटूया अशाच माहिती, तोपर्यंत तुमची व तुमच्या जवळच्या माणसाची काळजी घ्या। धन्यवाद।